नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण ठाणे महानगरपालिका भरतीसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण पार्ट 1 अगोदर अपलोड केला आहे आणि आजचा दुसरा पार्ट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 जुलै 2025 रोजी झालेल्या मुंबई महानगरपालिके भरतीमध्ये विचारण्यात आलेल्या जीकेच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा मुंबई महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, सॅन फ्रान्सिस्को शहरात गदर चळवळ कोणी स्थापन केली? तर ही चळवळ सोहन सिंग भाकना किंवा लाला हरदयाळ यांनी स्थापन केली. तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. दुसरा प्रश्न, व्यावसायिक शेती संदर्भात दिलेली विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. विधान 1, हे निर्वाह शेतीच्या अगदी विरुद्ध आहे. तर हे विधान योग्य आहे. दुसरे विधान, व्यावसायिक शेतीत शेती स्वतःच्या वापरासाठी केली जाते. तर हे चुकीचं आहे. व्यावसायिक शेती म्हणजे यामध्ये नगदी पिके घेतली जातात. म्हणजे पहिले विधान योग्य आणि दुसरे अयोग्य. ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर आहे. तिसरा प्रश्न, 1857 मध्ये कानपूर येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? या उठावाचे नेतृत्व नानासाहेब यांनी केले होते. राणी लक्ष्मीबाई यांनी झाशी येथील उठावाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर बहादूर शाह जफर यांनी दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व केले होते. चौथा प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना डॅश येथे झाली? या समाजाची स्थापना मुंबई येथे झालेली आहे. पाचवा प्रश्न, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 2024च्या वर्षाअखेरीसच्या अहवालानुसार डिसेंबर 2024 पर्यंतच्या माहितीनुसार भारताच्या राष्ट्रीय महामार्ग जालाची एकूण लांबी किती होती? तर एकूण लांबी ही 1,46,195 किलोमीटर एवढी भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी होती. सहावा प्रश्न, अलाहाबाद स्तंभ शिलालेख किंवा प्रयाग प्रशस्ती संस्कृतमध्ये कोणी रचला होता? तर हा हरिसेना यांनी रचला आहे. सेक्शन 2 यामध्ये एकूण 7 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 368 हा घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. त्यानंतर कलम 370 हे जम्मू काश्मीरशी संबंधित आहे, जे की आता रद्द करण्यात आले. दुसरा प्रश्न, खालील दिलेल्या भारतीय प्रशासनातील नियामक मंडळाचा विचार करा आणि असंविधानिक संस्था कोणत्या आहेत ते निवडा. यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण या काय आहेत? तर या असंविधानिक संस्था आहेत. म्हणजे याचा भारतीय घटनेमध्ये कुठेही उल्लेख नाही आहे. पण ऑप्शन क्रमांक 4 मध्ये संघ लोकसेवा आयोग याचा उल्लेख घटनेच्या कलम 315 मध्ये करण्यात आला आहे. म्हणजे संघ लोकसेवा आयोग ही एक संविधानिक संस्था आहे, जिची स्थापना भारतीय राज्यघटनेद्वारे झाली आहे. आपल्याला नाहीत त्या विचारल्यात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1, 2, 3 या असंविधानिक संस्था आहेत. तिसरा प्रश्न, स्वच्छ भारत अभियान शहरी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आले? तर हे अभियान गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या मार्फत सुरू करण्यात आले. भारताच्या नैऋत्य भागात उष्णकटिबंधीय दमट हवामान आहे. तेथे वार्षिक पर्जन्यमान सामान्यत डॅशपेक्षा अधिक असते. तेथे वार्षिक पर्जन्यमान हे 1500 मिलीमीटरपेक्षा अधिक असते. पाचवा प्रश्न, सत्र न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यापूर्वी कोणत्या प्राधिकरणाद्वारे त्याची पुष्टी करणे आवश्यक असते? त्याची पुष्टी ही उच्च न्यायालयाद्वारे केली जाते. सहावा प्रश्न, भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांना त्यांच्या स्थलरूप आणि मृदा संरचनेनुसार किती वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विभागले गेले आहे? तर त्यांना एकूण 4 वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विभागले गेले आहे. सेक्शन 3 पहिला प्रश्न, पिथोरा या चित्रकलेचा उगम कोणत्या राज्यातील आहे? तर या चित्रकलेचा उगम हा गुजरात या राज्यातील आहे. दुसरा प्रश्न, जानेवारी 2024 पर्यंतच्या माहितीनुसार भारताने 3 नवीन पाणथळ जमीन सोडून रामसर स्थळांची यादी वाढवली आहे. खालीलपैकी कोणते नवीन निवडलेल्या रामसर स्थळापैकी नाही? काळुवेली पक्षी अभयारण्य, नाजरायन पक्षी अभयारण्य, तवा जलाशय हे तिन्ही आहेत. तर नाही विचारले तर चिल्का तलाव हे नाही आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आहे. तिसरा प्रश्न, जानेवारी 2025 या महिन्यात
पेंच आणि नागझिरा व्याघ्र प्रकल्पांनी कोणत्या नवीन अभ्यागत नियम लागू करण्यात आला आहे? तर यामध्ये कुअर झोनमध्ये मोबाईल फोन वापरण्यावर पूर्णतः बंदी आणण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आहे. चौथा प्रश्न, जानेवारी 2025 या महिन्यात भारताने स्वार्म ड्रोनचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेल्या डॅडॅश नावाची पहिली स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली. तर या प्रणालीचं नाव आहे भार्गवास्त्र. पाचवा प्रश्न, वेरूळच्या लेण्या कोणत्या प्रकारच्या खडकात कोरलेल्या आहेत? तर या लेण्या बेसाल्ट या खडकामध्ये कोरलेल्या आहेत. सहावा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय पुनर्विलोकनाच्या अधिकार क्षेत्राचा वापर करते? तर ऑप्शन क्रमांक 4, जर दिवाणी खटल्यात सार्वजनिक महत्त्व असलेल्या कायद्याचा मुद्दा समाविष्ट असेल तर सर्वोच्च न्यायालय हे निर्णयाचा अधिकार क्षेत्राचा वापर करते. सातवा प्रश्न, मार्च 2025 मध्ये भारताने 156 लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर खरेदीसाठी केलेल्या कराराचे मूल्य किती होते? तर या कराराचे मूल्य हे 62,700 कोटी रुपयाचे होते. सेक्शन 4 पहिला प्रश्न, वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या लोकसभेतील सदस्यांची संख्या किती होती? तर यांची संख्या ही 288 होती, ज्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले होते. दुसरा प्रश्न, नोव्हेंबर 2025 मध्ये कोणता देश G20 शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे, जो आफ्रिकन खंडात पहिल्यांदाच आयोजन केले जाणार आहे? तर दक्षिण आफ्रिका हा देश G20 शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. तिसरा प्रश्न, 1974 ते 1979 या 5व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या जागतिक घटनेने आर्थिक संकटात महत्त्वपूर्ण योगदान दिले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 1974 मध्ये तेल संकट आले होतं. मे 2025 या महिन्यात किरू जलविद्युत प्रकल्पासाठी कंत्राटे देण्यात कथित अनियमितता प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे CBIने कोणत्या माजी भारतीय राज्यपालांवर आरोपपत्र दाखल केले होते? तर सत्यपाल मलिक यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. पाचवा प्रश्न, भारताच्या चलनविषयक धोरणाचे नियमन कोण करते? तर RBI आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताच्या चलनविषयक धोरणाचे नियंत्रण करते. सहावा प्रश्न, 1995-96 मध्ये भारत सरकारने तयार केलेल्या नाबार्डमधील RIDF यानी त्याचा फुल फॉर्म होतो रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडचा प्रारंभिक निधी किती होता? तर या फंडचा प्रारंभिक निधी हा 2000 कोटी रुपयाचा होता. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा.